ते काय बोललेत मला माहिती नाही, ते त्यांची सवय आहे. त्याच्याशी फार बोलण्याची आवश्यकता नाही आहे. एकटा लढलो, एकटे कसे लढले होते मला सांगा. खासदार छत्रपती शाहू महाराज, एवढी मोठी ताकद, एवढं मोठं नाव, हे त्यांच्यासोबत 24 तास राबले. ते त्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत. माजी आमदार मालोजी राजेंच्या पत्नी मधुरिमा राजे हे गेले 15 दिवस 20 दिवस पायाला भिंगरी लावून त्यांच्या सीट निवडून आणण्यासाठी इथं कोल्हापूरमध्ये लाभले आणि हे त्यांना श्रेयच द्यायला तयार नाहीत. हे मध्ये मी एकटा लढलो, म्हणजे बाकीचे लढले की आमचं ठरलंय म्हणणार. म्हणजे त्यांच्यासोबत ज्यावेळेस सगळे लोक असतात त्यावेळी आमचं ठरलंय म्हणतात. आता सगळे त्यांच्या बाजूला उलटे गेले की मग मी एकटा लढलो, एकटा वाघ. उभाटाचे सगळे लोक त्यांच्यासोबत होते. त्यांची आता काय अवस्था झाली तुम्ही बघितलं. परंतु महाराज घरानं पूर्ण त्यांच्याबरोबर होतं काँग्रेस म्हणून. त्यांचं नावच घ्यायला ते तयार नाही. कसा एकटा लढला म्हणायला लागेल. आणि ज्या सीट्स आलेल्या आहेत तुम्ही बघितलं असेल, 40 मत 70 मतांना आलेले आहेत. फार त्याचा काय तरी तुम्हाला मी एक साधं इक्वेशन सांगतो की भारतीय जनता पार्टी हाच सर्वोत्तम पक्षाने कोल्हापूरकरांची पसंती आहे. या अर्थानं आम्ही 36 जागा लढवल्या भाजपनं. 92,000 मतं आम्ही घेतलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये. त्यांनी 74 जागा लढवल्या. 35 जागा आल्या असल्या तरी फक्त 1,12,000 मतं त्यांना मिळालेली आहेत. म्हणजे तुम्ही जर रेशिओ काढला तर भाजपच नंबर 1 आहे. पर्सेंटेज जर काढलं तर भाजपचं 72% आहे आणि काँग्रेस 48% आहे. ते कसे एकटा लढला आणि आम्हीच मोठा पक्ष आहे असं नाही आहे. कोल्हापूरकरांनी भरभरून महायुतीला आणि भाजपला साथ दिलेली आहे आणि आम्ही म्हणजे निश्चितपणानं त्यांची उतराई करू.